नालासोपारा पूर्व के अग्रवाल स्थित 41 इमारतों पर कार्रवाई करने के आदेश ने वहां पर रहने वालों की नींद चैन सब उड़ाकर रख दी है। ऐसे में आगरी सेना उनके साथ कंधे से कंधा मिलाकर उनके साथ न्याय की लड़ाई में उनके साथ खड़ी है। इसी के तहत आज आगरी सेना नेता कैलाश पाटिल के मार्गदर्शन में 41 इमारत के रहवासियों के साथ मनपा मुख्यालय पर मोर्चा निकाला गया, जिसमें सैकड़ों की तादाद में लोग शामिल रहे। आप ये भीड़ देख सकते हैं, ये वही 41 इमारत के लोग हैं जो बेघर होने की कगार पर हैं। ये लोग बेघर ना हो, जिसके चलते आज आगरी सेना प्रयासरत है। वहीं इस मामले में आगरी सेना नेता कैलाश पाटिल ने मीडिया को जानकारी देते हुए क्या कुछ कहा, आइए जानते हैं। 42 बिल्डिंगच्या विजयनगरच्या आहे, त्याच्यात हायकोर्टाचं एक डायरेक्शन काही बिल्डर लोकांनी मॅनेज करून आणलं, त्याच्या अगेन्स्ट आम्हाला सुप्रीम कोर्टात जावं लागलं। सुप्रीम कोर्टाचे जजचं जे सिनियर कौन्सिल आहे आम्ही त्यांचा आदर करतो, त्यांनी जे जजमेंट दिलेलं की ह्यांना रिहॅबचा विषय हा रिहॅब करा, पण ते कन्सर्न विथ कमिशनर आणि जी बॉडी आहे ती करेल। आमच्या एवढेच कमिशनर साहेबांना मदत आहे, कारण तो 35 एकरचा प्लॉट आहे। 35 एकरमध्ये तुमची STP पण होईल, तुमचं डम्पिंग ग्राउंड जे ऑलरेडी 100-150 एकरमध्ये आहे, STP व्हर्टिकल करणं इथपर्यंत आपलं डिस्कशन झालेलं आहे। आणि ह्या लोकांना ह्या ज्या 15 ते 20 हजार लोकांना रिहॅब करण्यासाठी नवीन DCR प्रमाणे 5 FSI देऊन महानगरपालिका करू शकते। कोण बिल्डरांना काढणं हा आमचा विषय नाही, पण आम्हाला आमच्या लोकांना जे 20,000 लोक आहेत त्यांना घराच्या बदल्यात घर द्या, एवढंच आम्ही हात जोडून सांगू। आज हात जोडून सांगण्यात आलं। आता सध्या महापालिकेची काय भूमिका आहे त्या 41 बिल्डिंग आणि एवढ्या लोकांचं? आम्ही ऑलरेडी त्यांच्यासाठी प्रपोजल जे सिस्टीममध्ये प्रपोजल आहे ते 42 बिल्डिंगसाठी टाकलेलं आहे। ते 42 बिल्डिंगचं जे प्रपोजल आहे त्याच्यावर महानगरपालिकेची जे डिस्कशन झालेलं पहिल्या मीटिंगमध्ये त्याप्रमाणे प्रपोजल टाकल्यानं रिहॅब करू शकतो, कारण जो FSIचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे त्याप्रमाणे महानगरपालिकेच्या कमिशनरचे राईट्स आहेत, ते त्यांचे राईट्स जर युटिलाइज केले तर माझे हे 20,000 लोक प्रस्थापित होऊ शकतील, म्हणून हात जोडून त्यांना निवेदन देण्यासाठी आलेलो। पेश है वसई विरार की यह एक रिपोर्ट।